सुस्वागतम. पुन्हा एकदा आपण दुसऱ्या दिवशी सर्व रसिक प्रेक्षकांचं व्यासपीठावर दाखल असणाऱ्या आदरणीय पेलनकर सेट असतील, त्याचबरोबर आदरणीय संतोषजी पेडणेकर असतील, संजयजी बोवड असतील, या मंडळाचे सर्व पदाधिकारी, या सर्वांचंच आपण समालोचक सुनील शिगवण, मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, पहिला महत्त्वपूर्ण सामना आपल्या भेटीसाठी येतोय. त्याचप्रमाणे या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण करणारे G2H च्या माध्यमातून सिद्धांत आणि सोहम या दोघांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. माझ्या समेत निश्चितच या डिजिटल माध्यमातून ही स्पर्धा पारदर्शक करणारे ओमकार घाणेकर आणि महादेव दादा, त्याचप्रमाणे गुणलेखक म्हणून निर्मळ आणि शुभम हुमणे ही जोडी कालपासून आपण काम करताना पाहतोय, त्यांचंही स्वागत. या ठिकाणी पहिला आगाज केला जातो. या ठिकाणी जबरदस्त खेळाडूला अर्थात ठाणे जिल्हा ग्रामीण मध्ये ज्याची नियुक्ती झाली अशा दिलदार, रुबाबदार, गुणवान खेळाडूला बाहेर फेकण्यात यश मिळतंय. पहिला जबरदस्त आगाज केला जातोय. पॉइंट आपल्या दिशेने घेण्याचं काम केलं जात आहे आणि दुडक्या पावलानं पुन्हा एकदा कुणाल कदम, निश्चितच ज्याचा थांग पत्ता लागत नाही, जर्सी क्रमांक 88, ज्याच्या माध्यमातून मजबूत शरीर यष्टीचा हा चढाईपटू विरुद्ध संघावरती निश्चितच एक चांगल्या प्रकारचं आक्रमण, जोरदार हल्ला करण्याची तयारी ज्याची नेहमी असते, असा कुणाल कदम. या वेळेला मात्र या क्षेत्रातला गुणांचा जादूगार ज्याला संबोधलं जातं असा जर्सी क्रमांक 3 मिथिलेश गावडे चढाईसाठी असणार आहे. मित्रांनो, या सर्व टीमचं आपण कौतुक करत असताना माझा आवाज आपणापर्यंत आणि या कार्यक्रमाचा खऱ्या अर्थानं आत्मा, एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम ज्यांच्या मार्फत होण्यासाठी मदतीचं निश्चित हात असतो, ते आदरणीय सन्माननीय गिरिजा साऊंड सर्व्हिसचे आदरणीय सचिनदादा खांबे यांचंही या ठिकाणी मी कौतुक करतो. डू ऑर डायचा बदल याच सार्थकनं खऱ्या अर्थानं कालची रात्र गाजवली. आपल्या ग्रामीण गटामधून, शिवस्वराज्य गटामधून निश्चितच आपल्या संघाला उभारी देण्याचं काम केली. तो सार्थक शिटप. इथं मात्र क्षेत्ररक्षण बनाट मध्यरक्षकासाठी सूरज आणि सुमित पालसेकर, पण इथं मात्र तेजसला मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. आक्रमण तेज केले सुरुवातीपासूनच. आपापल्या संघांना सपोर्ट करण्यासाठी, एक उत्तम प्रकारचं सहकार्य करण्यासाठी निश्चितच आंबतखोल आणि कुंभारखणीमधून बरेचसे रसिक प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या पंचक्रोशी मधील सुद्धा बरेचसे रसिक प्रेक्षक हा प्रेक्षणीय सामना पाहण्यासाठी दाखल आहे. त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत. शिकार करतोय तो केतन शिंदेला आणि आपल्या संघाचा पहिला श्री गणेशा केला जातोय केदारनाथ क्रीडा मंडळ आंबतकुल संघाकडून. सार्थक, एक जबरदस्त चढाई सार्थकची नेहमीच असते आणि त्याच चढाईसाठी पुन्हा एकदा आक्रमण जोरदार केलं जाते. एक कोपरा लावून धरतो तो या ठिकाणी मिथिलेश गावडे, त्याच्या बरोबर विरुद्ध कोपरा लावून धरतो तो जर्सी क्रमांक 4 स्वराज बांबाडे. पुन्हा एकदा मिथिलेश चढाईसाठी असणार आहे. एक चांगल्या प्रकारची चढाई मिथिलेशच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहत असतो, पण इथं मात्र मिथिलेश काय करतो बघूया. कारण सुरुवात मात्र दमदार केली ती जय भवानी कुंभारखणी या संघानं, ज्यांची सुरुवात कालची सुद्धा आपण पाहिली होती, अतिशय नाट्यमय झाली होती, पण ज्यांचा यशाचा चढता आलेख आपण पाहिला आणि या सेमीफायनलमध्ये सहज प्रवेश त्यांनी मिळवलेला नाही. त्यासाठी खूप मोठी मेहनत घ्यावी लागली ती जय भवानी कुंभारखणी या संघाला. आणि विरुद्ध बाजूला सुद्धा आपण जर पाहिलं तर केदारनाथ क्रीडा मंडळ तेवढ्याच ताकदीनं, तेवढ्याच जिद्दीनं, तेवढ्याच मेहनतीनं या ठिकाणी सेमीफायनलमध्ये एंटर झालेले आहे. दोन्ही संघ जबरदस्त आहे. हो, या वेळेला मात्र बॅक किक लगावली ती कुणावर, कोपरा रक्षकाला उद्ध्वस्त केला. मिथिलेश गावडेला मैदानाच्या बाहेर जावं लागते आणि पुन्हा एकदा सूरज घाणेकर, ज्याच्यावरती आंबतखोल व्यवस्थापनचा भरोसा, जो मध्यरक्षकाचं जबरदस्त काम करतो, पण वेळ आल्यानंतर जर्सी क्रमांक 1 जो कामगिरी सुद्धा नेक करतो असा सूरज घाणेकर, संत आणि संयमी अशी चढाई करताना ओंकार चव्हाणच्या बाजूने जोरदार आक्रमण वाढवले जाते. बघूया काय करतो. निश्चितच या ठिकाणी गुण न घेता त्याला आपल्या मैदानामध्ये दाखल व्हावं लागते. पुन्हा एकदा कुणाल आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी केवळ 5 गडी मैदानात असताना आपलं आक्रमण तेज करण्यासाठी तयार आहे. बोनस ऑफ असला तरी निश्चितच गुण घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करावा लागणार आहे. स्वराज बांबाडेवरती आक्रमण केलं जातं. एका बाजूला आयुष जो आर्यनचा छोटा बंधू आहे, पण इथं मात्र
जोरदार आक्रमणाच्या जोरावरती गुण मात्र मिळू देत नाहीये तो केदारनाथ क्रीडा मंडळ आंबेडकरचा संघ. बचावात्मक सुरक्षित असं आक्रमण डू ऑर डायचा बजाव करूया. मरूची स्थिती काहीतरी कर नाही तर मैदानाच्या बाहेरचा रस्ता धरा आणि या वेळेला मात्र शिकार करतोय तो मध्यरक्षक केतन शिंदेला आणि निश्चितच चंद मिनिटामध्ये चंद सेकंदामध्ये काही सेकंदामध्येच आपल्या बाजूने एक गुण जोडण्याची किमया करतोय आणि पुन्हा एकदा सार्थकला साखळीमध्ये फसवलं जात आहे. ज्या सार्थकनं आतापर्यंत चांगले गुण जमवण्याची किमया केली होती निश्चितच जादू केली होती आपल्या संघासाठी पण इथं मात्र सार्थकच्या या खेळीला किंडार पाडले जाते थांबवलं जाते रोखलं जाते आणि निश्चितच पुन्हा एकदा आक्रमण जारी करण्यासाठी तयार आहे तो मिथिलेश गावडे. ओ जबरदस्त आक्रमण पावलांचा सतत जे उपयोग होतो पावलांमधला जबरदस्त अंतर ठेवतो आणि निश्चितच ज्याचं फुटवर्क कमालीचं आहे हातांचा सुद्धा तेवढा जबरदस्त वापर करणारा मिथिलेश मात्र या वेळेला गुणांकन न वाढवता आपल्या मैदानामध्ये दाखल. कुणाल ज्याच्यावरती संपूर्ण आपल्या संघाची मदार अवलंबून आहे असा कुणाल पण इथं मात्र कबड्डीमध्ये आपण पाठ दाखवू शकत नाहीये कारण काही सेकंदातच आपल्या बरोबर घात होऊ शकतो दुर्घटना घडू शकतो आणि तोच प्रत्यय या ठिकाणी आपल्याला येतोय. एक उत्तम नियोजन देखणं नियोजन वाघजाई जाकडी नृत्य मंडळाच्या वतीने मित्रांनो कोकणामध्ये निश्चितच कालपासून आपण मित्रांनो पाहतोय एक दिलदार या गावचं तंटामुक्त समिती अध्यक्ष असणारे या कबड्डी क्षेत्रावर ज्यांचं नितांत प्रेम आहे असे आदरणीय मारुतीदादा खुमणे यांच्याकडून कोणत्याही चढाईपट्टून एका चढाईमध्ये 3 गडी बाद करण्याचा पराक्रम करण्याचं काम केलं तर त्याच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस जाहीर होत आहे. कोणी करूया याचा अर्थ प्रत्येकाला प्रोत्साहित करण्याचं काम आदरणीय मारुतीदादा खुमणे यांच्या मार्फत केलं जातंय यात शंका नाहीये. ओमकार चव्हाण बघूया ओमकार आपल्या संघामध्ये दाखल होतोय आणि पुन्हा एकदा गुणांकन वाढवण्याच्या दृष्टीनं ज्याला जादूगार संबोधलं जातं मित्रांनो तोच हा जर्सी क्रमांक 3 मिथिलेश गावडे. एका बाजूला रोहित एकेरी पकडण्यासाठी तयार आहे दुसऱ्या बाजूला साखळीमध्ये फसवण्यासाठी बंटी सुर्वे आणि ओंकार. हो 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 इथं मात्र जबरदस्त आघात केला जातोय. ऑल आउट द्यायचा होता पण घडलं मात्र वेगळंच. निश्चितच सापळ्यात अडकला गेला. वाघजाई जाकडी नृत्य मंडळाच्या वतीने जबरदस्त कबड्डीचा या ठिकाणी देखणं असं नियोजन आणि या कबड्डी थरारामधला आज दुसरा निर्णायक दिवस. या निर्णायक दिवसामधला पहिला सेमीफायनलचा ग्रामीण गटातला शिवस्वराज्य ग्रामीण कबड्डी संघटनेमधला दोन्ही संघ तुल्यबळ असणारा महत्वपूर्ण सामना. इथं केतन शिंदे आर पारच्या लढाईमधून पुन्हा एकदा आपलं अस्तित्व दाखवता तेजसला पुन्हा एकदा टच केल्याचा दावा त्याचा सक्सेस होतोय. जबरदस्त टक्कर दोन्ही संघ जबरदस्त आहेत आणि निश्चितच एकापेक्षा एक सरस ठरणारे संघ. आर्यन खूप खोलवर जातोय बघूया काय घडणार. इथं मात्र करिश्मा दाखवलाय मल्टी गुणांची कमाई. खऱ्या अर्थानं या ठिकाणी ओमकार चव्हाण याच्यावरती जर्सी क्रमांक 8 ओमकार चव्हाण. खरं म्हटलं तर एक कोपरा एक उत्तम रीतीनं कोपरा रक्षक म्हणून कामगिरी करणारा ओमकार चव्हाण या वेळेला मात्र चढाईसाठी असणार आहे. केदारनाथ क्रीडा मंडळाकडून पुन्हा एकदा या खेळामध्ये ज्यानं बदल घडून आणला या सत्रामध्ये जबरदस्त तेज तरार चढाईच्या साह्यानं निश्चितच 2 गडी बाद करण्याचा सिलसिला आपला जारी ठेवला तोच जर्सी क्रमांक 11 आर्यन भोटा. इथं मात्र एकेरी पकडण्याचं धाडस असफल होतंय. तुम्ही एकेरी पकडू शकत नाही कारण या आर्यनला पकडण्यासाठी तुम्ही चेनचा साखळीचा वापर केला पाहिजे. इथं मात्र बंटी एक नौका खेळाडू ओळखलं आणि सूरजनं मात्र मनात एक चंग बांधला की निश्चितच नवीन खेळाडूला आपण उभारी घेऊ द्यायची नाही. आल्याला त्याच्यावर हल्ला करायचा आणि त्याच बाबतीत इथं मात्र ऑल आउट दिला जातोय तो जय भवानी कुंभारखाडी या संघाकडे. अजून सुद्धा संधी आहे ती या ठिकाणी जय भवानी कुंभारखाडी या संघाला. खूप मोठं अंतर नाही आहे हे अंतर केव्हाही तोडू शकतो तो
निश्चितच जय भवानी कुंभारखाणीचा संघ, पण समोर मात्र या ठिकाणी चांगली खेळ होऊ लागले ती आर्यन फुटक याची. आदरणीय विशालजी निर्मळ यांच्या शुभ हस्ते संजयजी भोड यांचा सन्मान होताना आपण पाहतोय. यानंतरचा सन्मान या व्यासपीठावर आपण करणार आहोत. आदरणीय संतोषजी पेडणेकर. विनंती करतो आदरणीय अजितदादा कोंबडे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण पेडणेकर साहेबांचा या ठिकाणी यथोचित असा मान सन्मान संपन्न करूया. यानंतरचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय आदरणीय संजय दादा होमणे यांचा. मी विनंती करतो आशिष होमणे यांना प्लीज आपण संजय दादांचा या ठिकाणी यथोचित असा मान सन्मान संपन्न करावा. यानंतरचा सन्मान आदरणीय महादेवजी हुमणे यांचा या ठिकाणी संपन्न केला जातोय. मी संकेतजी निर्मळ यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण महादेवजी हुमणे यांचा या ठिकाणी सन्मान करावा. निश्चितच हा सन्मान आपण संपन्न केल्यानंतर पुन्हा एकदा मॅचकडे वळूया, कारण लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी चालू आहे. अनेक चाहते, कबड्डीचे चाहते या सामन्याकडे डोळे लावून, डोळे विस्फारून पाहत आहेत. एक जबरदस्त भव्य दिव्य सामना ग्रामीण गटातला शिवस्वराज्य. हो, इथं मात्र टार्गेट केलं जात होतं केतन कडून. चौदा 6 आता मात्र अंतर वाढवलं जातंय आणि निश्चितच आपण पुन्हा एकदा कुणालला पाहतोय. कुणालच्या माध्यमातून एक चांगली चढाई निश्चित होते आपल्या जय भवानी कुंभारखाणी या संघासाठी, पण इथं मात्र या ठिकाणी मिथिलेश चढाईसाठी असणार आहे. शांत आणि संयमी चढाई, आपल्याकडे असणारं लीड ओळखून केली जाणारी ही चढाई आहे. मित्रांनो, या स्पर्धेनिमित्तानं पिंट्याशेठ पिलनकर या ठिकाणी दाखल झाले. खरं म्हटलं तर वाघजाई जाकडी नृत्य मंडळावर त्यांचं एक आगळं वेगळं प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातर प्रतिवर्षीच या स्पर्धेनिमित्तानं ते दाखल होत असतात आणि त्यांचा भरभरून साथ या मंडळाला नेहमीच असते. एक चांगलं सहकार्य या मंडळासाठी त्यांचं नेहमीच असतं. याआधी सुद्धा त्यांनी मंडळासाठी खूप काही केलेलं आहे. चालू वर्षी सुद्धा आपण आदरणीय सन्माननीय पिंट्याशेठ पिलनकर साहेबांकडून 1100 रुपयाची 72 अशी भरघोस अशी देणगी या ठिकाणी त्यांनी सुपूर्द केलेली आहे. त्यांचं मनपूर्वक वाघजाई जाकडी नृत्य मंडळाच्या वतीने या ठिकाणी आभार. चैतन्य सुर्वे आपण चढाईसाठी पाहतोय. चैतन्य सुर्वे या वेळेला मात्र एक शांत चढाई चैतन्याच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा चढाईसाठी असणार आहे तो आर्यन फुटक. एक विस्फोटक खेळी, एक चांगली खेळी. निश्चितच आर्यन जोपर्यंत मैदानात तोपर्यंत गेम ऑन असणार आहे. निश्चितच एक मोठा लीड घेण्यामध्ये ज्याचा सिंहाचा वाटा असतो तोच आर्यन फुटक या ठिकाणी एक कमालीची कामगिरी करताना जवळजवळ बॅकफुटवर ढकलून देतोय तो विरुद्ध संघाला. अर्थात आतापर्यंत आपण पाहिलं होतं पहिल्या सत्रामध्ये कमालीची कामगिरी करणारा जय भवानी कुंभारखाणी संघ थोडासा मनोबल खचल्यासारखं या ठिकाणी कामगिरी करतोय. मात्र भरारी घेताना आपण पाहतोय उत्तुंग भरारी तो केदारनाथ क्रीडा मंडळ अंबतकरचा संघ. डू ऑर डाय करो या मरूची स्थिती निर्माण होतीये, पण इथं मात्र आपल्या चढाईनं पुन्हा एकदा प्रभावित करण्याचं काम करतोय. कधी पावलांचा सुंदर उपयोग करतोय. समोर मात्र चॅलेंज स्वीकारण्यासाठी असणार आहे तो चैतन्य सुर्वे. स्वतःचा बचाव करतोय रोहित आणि चैतन्य. शेवटच्या क्षणापर्यंत निखराची झुंज दिली जाते आणि अखेरकार चैतन्य सिकंजा कसतोय. अर्थात चैतन्याच्या जाळ्यामध्ये अडकला जातोय तो आर्यन फुटक. पुन्हा एकदा डू ऑर डाय, बॅक टू बॅक डू ऑर डाय आपण पाहतोय. सार्थक शेतप आपलं कबड्डी क्षेत्रातलं वेगळं कौशल्य दाखवण्यासाठी येतोय. अर्थात दबावामधून प्रभाव दाखवण्यासाठी
सार्थक या ठिकाणी दाखल होतोय आणि चूक घडते ती या ठिकाणी मिथिलेश गावडेकडे. सामना संपण्यासाठी शेवटची यानंतर ओपन गटामधला खुल्या गटामधला सामना ताबडतोब या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. दोन्ही संघांना हा पहिला पुकार असेल. प्लीज आपण सामना संपता क्षणी ताबडतोब मैदानाचा ताबा घेऊया. दुर्गा माता कोंडमाळा, केदारनाथ आशीर्वाद भोडवाडी. सूरज ज्या ज्या वेळेला मित्रांनो कमबॅक करावं असं वाटतं, उलटफेर होतो ना, त्या त्या वेळेला निश्चितच सूरजची आठवण येते. सूरज मात्र आपली दिवसेंदिवस कामगिरी तेजोमयी करताना आपण पाहतो. बोनस घेऊन आपल्या संघामध्ये दाखल होतोय. पुन्हा एकदा चढाईपट्टू बाहेर जाताना आपण पाहतोय. एक उत्तम प्रकारचा टॅकल केदारनाथ क्रीडा मंडळ अंबोदकुलच्या वतीने होताना. या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय पप्याशेठ चव्हाण या गर्दीमध्ये दाखल आहेत. त्यांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर दाखल व्हायचंय. सामना संपण्यासाठी शेवटची 4 मिनिटे बाकी असताना सूरज सुरुवातीच्या सत्रामध्ये मित्रांनो सर्वांनाच वाटलं होतं की निश्चितच या दोन्ही संघामध्ये एक अशी टक्कर होईल की शेवटच्या क्षणापर्यंत विजयश्री कोणता संघ खेचणार याचं चित्र स्पष्ट होण्यासाठी खूप वेळ लागणार. पण इथं मात्र अंबोदकुल संघानं निश्चितच आपला दबदबा दाखवला. एक मोठी कामगिरी प्रत्येक खेळाडूनं केली आणि त्याच्या जोरावरती आतापर्यंत एक मोठं लीड घेताना आपण पाहतोय केदारनाथ क्रीडा मंडळ अंबोदकुलचा हा दमदार संघ. या ठिकाणी खेळ चालू आहे. दरम्यान या सामन्यानिमित्तानं सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय पप्याशेठ चव्हाण या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर दाखल आहे. मी विनंती करतो सोहम होमणे यांना प्लीज आपले शुभ हस्ते आपण त्यांना या ठिकाणी यथोचित सन्मानित करावं. विनंती. 3 मिनिटे बाकी असताना केतन हेड व्हॅलिड करून आपल्या प्रांगणामध्ये दाखल होताना पुन्हा एकदा डू और डायच्या घातक बजर मध्ये करूया मरोच्या स्थितीमधून स्वतःला सावरायचंय. ओंकार चव्हाणला या ठिकाणी निश्चितच थांबवायचंय. तो आर्यन फुटक याला पुन्हा एकदा थर्ड रेडचा इशारा. केतन शिंदे. केतन एक चालक आहे, चपळ आहे. केतन कडून तीच कामगिरी जी आर्यननं काही क्षणापूर्वी करून दाखवली होती तीच कामगिरी घडते का? पण इथं मात्र खोलवर जाण्याचा नतीजा भोगावा लागतोय. अतिशय मजबूत साखळीमध्ये फसवलं जात आहे केतन शिंदे याला आणि पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. एकेरी पकडण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होणार आहे, तयार होणार आहे तो रोहित शितप आणि पुन्हा एकदा बंटी. आणि सामना संपण्यासाठी शेवटची 2 मिनिटे बाकी असताना आता मात्र खूप मोठं अंतर तयार केलं जातं. वाटलं होतं की निश्चितच उलटफेर करणार, कमबॅक करू शकतो. एक चांगली गेम चेंजर खेळी करण्याची गरज होती ती जय भवानी कुंभारकडे या संघाकडून, पण तसं झालं नाही. बराच वेळेला आपण पाहिलं की सार्थक शितप मॅचच्या बाहेर राहिला, सामन्याच्या बाहेर राहिला. त्याच्यामुळे या सामन्याचा निकाल आपण थोडासा वेगळा वळताना पाहतोय. पण दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर केदारनाथ क्रीडा मंडळातील सर्वच खेळाडूंनी एक सांघिक कामगिरीचा नमुना दाखवला. कधी या ठिकाणी सुमित, कधी आपण पाहिलं मिथिलेशनं, कधी सूरजनं, तर कधी आर्यननं जबरदस्त कामगिरीच्या जोरावरती आपल्या बाजूनं सामना झुकवण्यासाठी सर्वतोपरी योगदान देण्याचं काम केलं, ज्याच्यामुळे एक मोठं लीड, मोठी आघाडी घेताना केदारनाथ क्रीडा मंडळ अंबोदकुल संघ पुन्हा एकदा तिघांसमेत चढाईसाठी असणार आहे तो सूरज घाणेकर. सामना संपण्यासाठी शेवटचं 1 मिनिट बाकी असताना यानंतर विनंती असेल खुल्या गटामधून जे दोन्ही संघ सेमीफायनल मध्ये एंटर झाले, दुर्गा माता कोंडमाळा, केदारनाथ आशीर्वाद भोडवाडी, आपणासाठी हा दुसरा पुकार असेल. सामना संपता क्षणी आपण ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या. शेवटच्या काही मिनिटांमध्ये आपण पाहिलं एकतर्फी सामना होताना, पण आतापर्यंत संघर्ष चांगला जारी ठेवला होता. संघर्ष जबरदस्त दाखवण्याचं काम केलं होतं, कारण सुरुवातीला ठिणगी टाकण्याचं काम केलं होतं केदारनाथ क्रीडा मंडळानं,
पण पाहिजे तसं वणवा लावण्याचं काम या ठिकाणी निश्चितच जय भवानी कुंभारखाणी संघ करू शकला नाही. त्यामुळे मात्र या ठिकाणी केवळ औपचारिकता बाकी शेवटाकडे सामना वळतोय आणि निश्चितच मोठं घवघवीत यश संपादन करण्यासाठी तयार होतोय. अर्थात मेगा फायनल मध्ये एंटर होण्यासाठी काही कालावधी शिल्लक असताना आपण पाहतो या ठिकाणी सन्मान दिला जातोय आणि पहिल्या ग्रामीण गटामधून एंटर होतोय केदारनाथ क्रीडा मंडळाचा मजबूत संघ.